डान्स चालू आहे आणि काहीतरी चांगलं वाटतंय म्हणून नाही, पण त्याच्यातून काहीतरी विषय टमटम हा गाणं ज्यावेळेस मी चाळीसगावहून अपडाऊन करत होतो, तो पाचोऱ्याहून टमटमनं शेंदुर्णीला जात होतो आणि शेंदुर्णीहून इकडे येत होतो. तो अनुभव मी त्याच्यात मांडला. पूर्ण महाराष्ट्रातून आता आपल्याकडे, आपल्या कलाकारांकडे, आपल्या खानदेशाकडे एक चांगल्या दर्जेदार कामाच्या माध्यमातून लोकांचा दृष्टिकोन बदललाय आपल्याकडे पाहण्याचा. तिथे मैत्रीचं एक भावाचं नातं निभवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण एक मित्र जसं की रोशन भजनकर होता, करण सोनवणे होता, प्राजक्ता होती, आयुष होता, हे जे सागरदादा होते, रुचिता होती, हे जे सगळे लोक आहे, एक आम्ही गेमच्या वेळेस गेम खेळायचो, पण अदर टाइम आम्ही मैत्री निभावली, आम्ही भावाचं नातं निभावलं. आहे. मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्याला नवनवीन पैलू बघायला मिळाले. आपल्या मराठीच्या फोड जाती अनेक भाषा आहेत, त्यामध्ये विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात, खानदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा बोलल्या जातात. यामध्ये जी आयरणी भाषा आहे प्रामुख्याने जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यामध्ये बोलली जाते. या भाषेचा डंका साता समुद्र पार पोहोचवणारे सचिन दादा कुमावत आपल्या सोबत आहेत. सचिन दादांचा प्रवास अतिशय खडतर आहे. साध्या सीडी पण सुरू केलेला प्रवास इंस्टाग्रामच्या रील पर्यंत, युट्यूब चॅनल पर्यंत आज लाखो करोड त्यांचे व्ह्युअर्स आहेत. आणि नुकतंच त्यांना महाराष्ट्रातला प्रसिद्ध असलेल्या कलर्स मराठी चॅनलवरती बिग बॉस सीझन 6 मध्ये प्रवेश देण्यात आला होता. 50 दिवसांचा कालावधी त्यांनी पूर्ण केला आहे. त्यानंतर ते गावी परतले. आज पाचोरा शहरामध्ये एका दुकानाच्या उद्घाटनाला आले होते. आपण त्यांच्याशी बोलणार आहेत. सचिन दादाशी संवाद गोवाचा प्रवास खूप सुंदर होता, कारण खानदेशातून पहिला मी आहे की आपल्याला त्या ठिकाणी एक चान्स भेटला आणि ती संधी कलर्स मराठीन बिग बॉसनं दिली. आणि त्या ठिकाणी असताना खानदेशातून, महाराष्ट्रातून सगळ्याच प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रेम केलं, वोटिंग केली. त्याच्याबद्दल मी समाधानी आहे की तिथपर्यंत ट्रॉफी आणायचं स्वप्न होतं, पण ठीक आहे, जिथपर्यंत नशीब होतं तिथपर्यंत आपण थांबलो त्या ठिकाणी. जवळपास 2006 मध्ये आपला प्रवास सुरू झाला होता. एक सीडीच्या माध्यमातून, त्या काळात सीड्या होत्या, तेव्हापासून आपण गाणे तयार करायचे आणि आता इंस्टाग्रामच्या रील पासून युट्यूब चॅनल पर्यंत करोडो आपले चाहते आहेत. आपला हा जो प्रवास होता हा शॉर्ट मध्ये का सांगा. मी खरं म्हटलं तर मी 2005 मध्ये इंजिनिअरिंगला होतो. त्याच वेळेस आमचे श्रीकृष्ण चौधरी सरांनी आराध अजिबाचा अल्बम केला. त्यावेळेस आराध अजिबा आणि त्या अल्बम मध्ये मला ऍज अ म्युझिक डायरेक्टर म्हणून संधी दिली होती, पण परत त्याच अल्बम मध्ये ऍज अ लीड आर्टिस्ट म्हणून त्यांनी संधी दिली. तिथून हा प्रवास सुरू झाला. घरच्यांनी खूप सपोर्ट केला, आई वडील, भाऊ वगैरे या सगळ्या लोकांनी. आणि तिथून हळूहळू मग शेंदुर्णीचा स्टुडिओ टाकला. स्टुडिओच्या माध्यमातून मी काम करत गेलो छोटे मोठे. नंतर युट्यूबचा जमाना आला. युट्यूबच्या जमान्यातून मग आपलं पहिलं सावन महिनामा, चैत्र महिनामा देवीचं गाणं सुपर डुपर हिट झालं. त्याच्यानंतर मग हे सगळे केसावर फुगे, एक 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 जे आता हल्ली रस प्यायला हे म्हणलं, मग हे सगळ्या ट्रेंडिंग चाललंय. हा शॉर्टकट प्रवास, पण हा प्रवास 2 मिनिटात सांगला, पण त्याचा जो हे तो खूप मोठा आहे आणि खडतड आहे. एक काळ असा होता की आपल्या खानदेशी बोली भाषेला आवड केलं जात होतं. तुम्ही त्या दिवसापासून काम करतायत, खानदेशी कलाकार म्हणतोय, त्यावेळेस तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आता याबद्दल काय सांग. नक्कीच त्यावेळेस एक आपल्या आयर आणि भाषेकडे, एक आपली भाषा आपल्या जिल्ह्यांपुरतीच मर्यादित होती. पण आज संपूर्ण महाराष्ट्रात काय पूर्ण देशभरात ज्या ज्या ठिकाणी आपल्या गाण्यांची आवड करणारे लोक, त्या लोकांना, म्हणजे नॉन खानदेशी जे पण आहे, मग ते विदेशात असतील किंवा इंडियामध्ये असतील, या सगळ्या लोकांना आपल्या युट्यूब चॅनलचे 1400-1300 करोड व्ह्यूज आहे. म्हणजे कितीतरी पटीनं त्या गोष्टी, सॉरी, 1400 मिलियन व्ह्यूज आहे. तर याचा अर्थ काय की आपल्या खानदेश सोडून अजून पण बाकीचे प्रेक्षक लोक आपल्या गाण्यांची आवड करता. खानदेशानं तर भरभरून प्रेम दिलं, पण आता पूर्ण महाराष्ट्रातून आता आपल्याकडे, आपल्या कलाकारांकडे, आपल्या खानदेशाकडे एक चांगल्या दर्जेदार कामाच्या माध्यमातून लोकांचा दृष्टिकोन बदललाय आपल्याकडे पाहण्याचा. आणि लोक खूप खुश आहे आपल्या कामावर. बिग बॉस मध्ये आपण प्रवेश केला. बिग बॉसचा 50 दिवसाचा प्रवास आपण गाठला आहे. त्या प्रवासामध्ये आपण आपले पूर्ण कार्यक्रम आम्ही बघितले. यामध्ये खानदेशी अधिकाधिक प्रसिद्ध व्हावे यासाठी आपण काम केलंय. तिथे विशेष तुमचा मित्र म्हणून आम्ही बघितलं. त्या मित्रांबद्दल आणि त्या मैत्रिणींबद्दल आपण काय सांग. नक्कीच एक ते ठिकाण असं आहे बिग बॉसचं घर, की त्या ठिकाणी आपल्याकडे ना फोन राहतो, ना घरच्यांशी कॉन्टॅक्ट राहतो, ना मित्र परिवार, ना नातेवाईक, काहीच नाही. एक तेवढ्या भिंतीच्या, तेवढ्या एरियाच्या
आतमध्ये आपण राहतो आणि अशा ठिकाणी जो तो जिंकण्यासाठीच त्या ठिकाणी येतो, पण जिंकत असताना खेळत असताना तिथे मैत्रीचं एक भावाचं नातं निभवणं हे खूप महत्वाचं आहे. कारण एकमेकांना आधार, एक मेंटॅलिटी त्या ठिकाणी कुठेतरी आपण गेमच्या माध्यमातून खेळत राहतो, तर घरच्यांच्या आठवण येणं, आपल्या मित्रांच्या आठवण येणं, कुठेतरी डिस्टर्ब होणं आणि त्या ठिकाणी आपले मित्र जसं की रोशन भजनकर होता, करण सोनवणे होता, प्राजक्ता होती, आयुष होता, हे जे सागरदादा होते, रुचिता होती, हे जे सगळे लोक आहे, एक आम्ही गेमच्या वेळेस गेम खेळायचो, पण अदर टाइम आम्ही मैत्री निभावली, आम्ही भावाचं नातं निभावलं आणि त्याच्यामुळे आम्हाला एकमेकांना त्या ठिकाणी एक आधार होता. सोशल मीडियामध्ये अनेक छोटे मोठे कलाकार आता मोठे होत चालले. सोशल मीडियाचा वापर खरंच चांगले करतायत, परंतु जे अजूनही मंडळी सोशल मीडियावर अडकून पडली पण त्यांना ग्रोथ नाहीये, त्यांच्यासाठी आपण काय मेसेज? नक्कीच. आता हा जमाना आहे, माणसाने आता माझ्यावरून मी सांगतो की मी सुरुवात केली सीडी होती, नंतर DVD वगैरे, नंतर मग युट्यूब आलं, नंतर मग आता सगळं सोशल मीडिया एकदम मजबूत झाला. तर माणसानं अपडेट राहिलं पाहिजे, पहिला मुद्दा की अपडेट लोकांची काय चॉईस आहे, लोकांना काय पसंत पडतंय, मग कॉमेडीच्या माध्यमातून असेल, कोणतं मनोरंजन असेल, काही सामाजिक संदेश असेल, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून जो रिस्टार आहे किंवा जो सोशल मीडियावर आता काम करतोय कलेच्या माध्यमातून, त्या माणसांनी, त्या सगळ्या मित्रांनी हे कळालं पाहिजे, हे समजून घेतलं पाहिजे की अपडेट राहणं गरजेचं आहे आणि लोकांना काय आवडतंय ते करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपलं शेंदुरनी पाचोरा हे जे गाणं आहे आणि केसावर फुगे हे जग प्रसिद्ध झालं. अमेरिकेत देखील एका गाडीमध्ये फॅमिली फंक्शन मध्ये हे गाणं वाजलं गेलं, त्याबद्दल नक्कीच. केसावर फुगेल तर पूर्ण आज जवळपास 29 करोड लोकांनी ते गाणं पाहिलंय. टमटम झालं, शेंदुरनी पाचोरा जाय राहिनी. खरं म्हटलं तर या गाण्याकडे पाहण्याचं एक नुसतं डान्स चालू आहे आणि काहीतरी चांगलं वाटतंय म्हणून नाही, पण त्याच्यातून काहीतरी विषय. टमटम हा गाणं ज्यावेळेस मी चाळीसगावहून अपडाऊन करत होतो, तो पाचोऱ्याहून टमटमनं शेंदुर्णीला जात होतो आणि शेंदुर्णीहून इकडे येत होतो. तो अनुभव मी त्याच्यात मांडला, ते रियालिटी मांडली. आज जे समाजात आपल्या सभोवताली घडणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी मी गाण्याच्या माध्यमातून मांडत गेलो, म्हणून ते लोकांना ते आपलं वाटलं. केसावर फुगे पण अण्णा सुरवाडीने ज्यावेळेस हे गाणं गायलं, लिहिलं, त्यावेळेस हाच विचार करून आम्ही केला की आज शिक्षण करून बेरोजगार जे लोक आहे, सुशिक्षित बेरोजगार म्हणतो आपण, त्या लोकांचे पण कुठेतरी आपण त्यांची आपण कहाणी त्या ठिकाणी मांडली आहे. अशा पद्धतीने हे गाणे लोक प्रश्न त्या गाण्यातून मांडून, म्हणून लोकांना ते जास्त कनेक्ट होतात. आपण बिग बॉस मध्ये गेलात. बिग बॉस मध्ये आपले अनेक सिने कलाकारांची मैत्री झाली. रितेश दादा तुमचे फॅन झाले होते. आता जर समजा भविष्यात जर आपल्याला एखाद्या चित्रपटामध्ये संधी मिळाली तर आपण ती संधी स्वीकाराल? मग त्याच्यासाठीच तर चाललंय सगळं. मग हे बघ काय आहे ना, आता रस प्यालाय म्हणलं, केलं, परवा आलं, आता ते झालं गेलं, पुढे काय? बिग बॉस झालं. बिग बॉस अजून नंतर आपल्याला काय त्या त्या नावाचा, त्या तिथून आल्याचा आपल्याला अजून काय फायदा करता येईल आणि अजून कोणती संधी भेटेल या गोष्टीची? तर मी 20 वर्षापासून तेच करतोय, अजून पुढे तेच करायचं. आपल्याला संधी भेटली पाहिजे, म्हणजे आपण अजून आपल्या प्रेक्षकांचं, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांचं मनोरंजन मला त्या माध्यमातून करता येईल. मधुर खानदेशच्या प्रेक्षकांना काय? म्हणजे आता गेल्या 20 वर्षापासून माझ्यावर एवढं भयानक प्रेम आहे खानदेशाचं, महाराष्ट्राचं, की सुरुवातील खानदेशातल्या आपल्या प्रेक्षकांनी आपल्या सगळ्या गाण्यांवर भरभरून प्रेम दिलं, लाईक केलं, त्यांचा आशीर्वाद ठेवला. तर खरंच जे इथपर्यंत आहे ते आपल्या प्रेक्षकांमुळेच आहे. आज खानदेशासह महाराष्ट्रातील सगळे मायबाप प्रेक्षक एवढं आशीर्वाद आणि एवढं प्रेम भेटते गाण्यांच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या बिग बॉसच्या माध्यमातून असेल. सगळ्यांनीच खूप मनापासून, कोणी मित्र समजून, कोणी भाऊ समजून, कोणी पोरगा समजून, लहान पोरापासून तर मोठ्या व्यक्तींपर्यंत मला प्रेम देत आहे. मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या खानदेशाचा, महाराष्ट्राचं खूप मनापासून आभार मानतो. हे होते खानदेशचे आनमान छान अभिनेते सचिन दादा कुमावत यांनी यांचा खडतर प्रवास आणि त्यांचा अनुभव सांगितला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या या खानदेशचा हिरो नक्कीच मोठ्या चित्रपटामध्ये दिसणार आहे अशी आपण अपेक्षा बाळगूया. आपण नक्कीच पुढच्या वेळी भेटणार आहे. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामॅन प्रवीण सोबत राहुल महाजन, पाचोरा, जळगाव.